मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बोरगाव फाटा, एक झपाटलेले ठिकाण. भाग 4. लेखक धीरज कुमार रामकिशन साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मंगेशला कळून चुकले होते की तो बोरगाव फाट्यावर पोहोचला आहे. टेम्पो त्याच्या बाजूला होता आणि रांजण त्याच्या समोर, म्हणजे तो रामभाऊच्या ढाब्याबाहेरच उभा होता. पण दाट पसरलेल्या धुक्यांमुळे काहीच दिसेनासे झाले होते. तोच आजूबाजूच्या परिसरात काहीशी चुळबुळ झाली आणि अचानक बाजूच्या झाडांवरून पंख फडफडत वटवाघळे उडाली. आकाशात एक टिटवी भयंकर आवाजात ओरडायला लागली. टिटवीच्या ओरडण्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली आल्यासारखा वाटत होता. इतक्या वेळ स्मशान शांतता असलेल्या जंगलात आता कोलाहल माजला होता. आकाशात घिरट्या मारणारी टिटवी आपल्यासोबत अशुभ घटनेचा संकेत घेऊन आली होती. त्या टिटवीचे ओरडणे मंगेशच्या हृदयात भीती निर्माण करून गेले होते. भीतीने त्याचा जीव अर्धा झाला होता. तोच दाट धुक्यातून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. टिटव्यांनी ओरडणे बंद केले आणि त्या दाट धुक्यात गायब झाल्या. मंगेश पटकन टेम्पोच्या मागे लपला आणि त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. दाट धुके आता विखुरायला लागले होते. विखुरलेल्या धुक्यांतून दिव्याचा लुकलुकत प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचत होता आणि क्षणातच रामभाऊचा टुमदार पण भयानक ढाबा त्याच्या दृष्टीस पडला. आणि तो पायापासून डोक्यापर्यंत पार हादरून गेला. रामभाऊचा ढाबा आज इतक्या दिवसांनी कोणाच्या तरी नजरेस पडला असेल. ढाब्यातून माणसांच्या बोलण्याचा आवाज अजूनही येतच होता. धुके सरकून ढाबा अगदी स्पष्ट दिसत होता. ढाब्यात पुन्हा तेच लोक होते. टेम्पोवाला, 2 बुलेट स्वार, रामभाऊ आणि तो एक मुलगा. तो मुलगा त्यांच्यासोबत मिळून मिसळून गप्पा मारत होता. मंगेशच्या डोळ्यासमोर त्या रात्री घडलेला प्रसंग येत होता. ढाब्यात तेच लोक आणि अगदी तेच बोलणे. ढाब्याबाहेर टेम्पोच्या समोर खाटखाट आवाज करणारा रांजण, ते उंच वडाचे झाड आणि गाड्यांचा क्रम. त्याने पटकन बाजूला पाहिले. टेम्पोच्या बाजूला बुलेटच्या बाजूला रामभाऊची फटफटी आणि फटफटीच्या बाजूला काळी अवेंजर बंटीची. गाड्यांचा क्रमही अगदी तोच. क्षणातच मंगेश जागच्या जागेवर थरथर कापायला लागला. याचा अर्थ खाट खाट. तो रांजण पुन्हा वाजला आणि त्या मुलाने मागे वळून पाहिले. बंटी. मंगेश आश्चर्याने बोंबलला. याचा अर्थ त्या रात्री ढाब्यात मेलेला तो नवीन मुलगा बंटी होता. पण बंटीचे भूत वापस का आले आहे? ढाब्यात पुन्हा एकदा भूतांची जत्रा जमली होती. मेजवानीसाठी, प्रवाशाच्या आणि ग्राहकांच्या प्रतीक्षेत. आणि यावेळेस ग्राहक तो स्वतः होता. पण मुक्ती मिळूनही सर्व भूत वापस कसे काय आले, तो विचार करत होता. मुर्दे कधी विसरत नाहीत, ते सूड घेण्यासाठी वापस येतात, हे तर त्याने ऐकलेच होते. पण त्याला प्रसिद्ध भयकथा लेखक डॉक्टर विदूषक रानडे यांची भयकथा मुक्तीनंतरचा सूड आठवली, ज्यात ते पुस्तकात सांगतात की होम हवन पूजापाठ करून पळवलेल्या सर्वच भूतांना मुक्ती मिळत नाही. त्यातील काही भूत काही दिवस शांत असतात. ते स्वतःचे अस्तित्व दाखवून देत नाहीत. मांत्रिकाच्या भीतीने ते मुक्ती मिळाल्याचे दाखवतात, पण याच जगात असतात आणि सर्व वातावरण ठीक झाल्यावर संधी साधून पुन्हा उपद्रव माजून आपला सूड घेतात. काय बंटीही आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तर आला नसेल ना? जर हे खरे असेल तर तो मला सोडणार नाही.
तो घाबरून स्वतःशीच बोलला. त्या रात्रीचे एक निर्दयी रहस्य मंगेशने सर्वांपासून लपवून ठेवले होते. त्याने डोळे बंद केले आणि देवाला प्रार्थना केली. देवा, प्लीज वाचव, प्लीज. वाचलो तर तुम्हाला 21 मोदकांचा भोग चढवेल. प्रार्थना करताच त्याला चारही बाजूंनी जोरजोरात हसण्याचा आवाज आला आणि जेव्हा त्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा तुटके फुटके तोंड आणि चेंगरलेले शरीर असलेले एक भूत त्याच्या समोर बसले होते. मंगेशने आजूबाजूला पाहिले. त्याच्या चारही बाजूंनी चेंगरलेले शरीर असणारी भूतं होती, जी लोंबते जबडे घेऊन भयानकपणे कर्कश आवाजात हसत होती. आणि मंगेश स्वतः एका खुर्चीवर चक्क रामभाऊच्या ढाब्यात बसला होता. ढाब्यात रक्ताचा सडा पडला होता. सर्वत्र काचांचे तुकडे पसरले होते. जवळच्या एका टेबलाखाली रक्ताने भिजलेले एक कपड्यासारखे शिवलेले फाटके पोते पडले होते. खूप भयानक दृश्य होते ते. असे वाटत होते की आत्ताच येथे एखादा मोठा नरसंहार झाला आहे. सर्व भूतांचे कपडे फाटलेले आणि मळके होते. त्यांच्या अंगावरच्या जखमा हळूहळू भरून येत होत्या. त्याच्यासमोर बसलेल्या भूतांचे तोंड ओळखणे देखील मुश्किल होते. ते भूत कोणाचे आहे आणि असे एकटेच शांत का बसले आहे हे त्याला समजत नव्हते. खूपच अजब गोष्ट होती की त्याच्या हातात एक रेल्वे इंजिनचे खेळणे होते आणि तो त्या खेळण्याला खूप निरखून पाहत होता. काय माहीत त्याला त्यात काय दिसत होते. मंगेशची नजर त्याच्या हातातल्या घड्याळावर पडली. त्याच्या हातात एक काच फुटलेले घड्याळ होते, ज्याचा काटा एकाच जागेवर फडफडत होता. ते घड्याळ पाहून तो पटकन ओरडला, बंटी तू? तसं त्याने मंगेशकडे पाहिले. तो बंटीच होता. 25-26 वर्षाच्या तरुणाचे तुटके फुटके तोंड आणि चेंगरलेले शरीर खरंच खूप किळसवाणे होते. सडलेल्या मांसांचा वास नाकातले केस जाळणारा होता. सडलेल्या मांसांवर ताव मारण्यासाठी आलेल्या माशा त्याच्या तोंडावर घोंगत होत्या. मंगेशला भूतानी घेरले होते. यावेळेस त्याला ढाब्यातून पळून जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. तो पूर्ण थंडगार पडला होता. न कोणता विचार, न कोणती हालचाल. फक्त एका मुक्या प्राण्याप्रमाणे समोर पाहत होता. साधी हालचाल करण्याची ताकदही तो हरवून बसला होता. म्हातारड्या, चहा. बंटीचे भूत रागात ओरडले. चहा आणायला सांगताच एक लाल फाटक्या धोत्रावाले भूत लगबगीने लंगडत लंगडत स्वयंपाकाच्या कट्ट्याकडे गेले. तो नक्कीच रामभाऊ होता. त्याचे मळकट ठिगळे लावलेले धोतर रक्ताने भिजलेले होते. मंगेशला कळून चुकले होते की आता मरण जवळ आहे व ते पक्के आहे. चहा पिताच तो झपाटलेला ट्रक आपला जीव घ्यायला येईल. तो खुर्चीवरून उठला आणि बाजूला बसलेल्या भूतांना ढकलून तो बंटीच्या पायावर जाऊन पडला. पण त्याचे पाय होतेच कुठे. एक तळपाय गायब तर दुसऱ्याचा तुकडा पडला होता. पायाला फक्त टाचाच शिल्लक होत्या. पायाचे छाले निघाले होते आणि त्यातून काळे रक्त वाहत होते. मंगेश त्याच्या किळसवाण्या टाचांना पकडून माफी मागू लागला. बंटी प्लीज माफ कर. मी मुद्दाम नाही केलं. मी घाबरलो होतो. प्लीज मला सोड. मी तुझ्या पाया पडतो. त्याच्या शरीराची येणारी दुर्गंधी मंगेशला सहन होत नव्हती. तरीही तो कळवळून रडत त्याच्या टाचांना पकडून माफी मागत होता. बंटी प्लीज माफ कर मला. आणि सर्व भूतं त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसत होती. माफी? आपले बोलणे अर्धवट सोडत स्वयंपाकाच्या टेबलाकडे उभ्या असलेल्या रामभाऊने पटकन एक चहाचा ग्लास चहा पिऊन रिकामा केला. तुला मिळणारच नाही. त्याने श्वास सोडत बोलणे पूर्ण केले. तो मंगेशच्या मृत्यूसाठी खूपच उतावीळ झाला होता. तो लगेच सर्वांसाठी चहा घेऊन आला. त्याने सर्व भूतांना चहा दिला. चहा देताच बुलेटस्वारांनी एका घोटात चहा संपवला. रामभाऊने आपल्या सडक्या व चेंगरलेल्या हाताने मंगेश समोर चहाचा ग्लास ठेवला. तो बंटीकडे वळाला आणि मन नसतानाही बळजबरीने बंटी समोर झुकून म्हणाला, मालक चहा. माफ केलं. बंटी असे म्हणताच सर्व भूतं शांत झाली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद क्षणात नाहीसा झाला. त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे निराशा दिसत होती. काहीही करून त्यांना मंगेशचा बळी पाहिजे होता. जे त्यांच्यासोबत घडलं होतं
ते मंगेश सोबतही घडलं पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण आपल्या मालकांसमोर तोंड उचलून बोलण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. आपल्या नव्या मालकाच्या मृत्यूला जबाबदार असूनही मालक मंगेशला माफ करतील असा विचारही त्यांनी केला नव्हता. थँक्यू सो मच बंटी, मी निघतो आता. मंगेश गडबडीत तिथून निघण्यास उठला. तोच रामभाऊच्या भूताने त्याला पकडले. तसे टेम्पोवाल्याचे भूत मध्ये पडले. ऐकलं नाही म्हाताऱ्या, मालक काय म्हणाले, सोड त्याला. टेम्पोवाल्याचे भूत रामभाऊच्या भूताला म्हणाले. पण रामभाऊ मंगेशला सोडायला तयारच नव्हता. मालक, याला नाही मारलं तर तुम्हाला मुक्ती कशी मिळेल? रामभाऊ बंटीला समजावत म्हणाला. सोडा रामभाऊ, तुम्ही विसरलात वाटतं. आपण गुलाम आहोत, तेव्हा मालकांची आज्ञा पाळा. टेम्पोवाला रामभाऊला म्हणाला. आणि तू विसरलास वाटतं. याच्या मृत्यूशिवाय मालकांना मुक्ती मिळणार नाही, कारण याचा मृत्यूच मालकाची शेवटची इच्छा आहे. आणि मालकांना मुक्ती मिळाली नाही तर आपण गुलामीतून मुक्त होणार नाहीत. रामभाऊ टेम्पोवाल्याला म्हणाला. तसा टेम्पोवाला काही वेळ शांत बसला, पण तरीही तो मंगेशच्या सुटकेसाठी धडपड करत होता. रामभाऊमध्ये आणि टेम्पोवाल्यात चांगलीच बाचाबाची सुरू झाली. ते थांबायचे नावच घेत नव्हते. बंटीने इशारा करताच दोघेही शांत बसले. तू जाऊ शकतोस बंटी. बंटी मंगेशला म्हणाला. असे म्हणताच रामभाऊने रागात त्याला सोडले. येतो बंटी, असे म्हणत तो तेथून पळणार. तोच बंटी म्हणाला. पण चहा पिऊन जा. आणि रामभाऊ खुश झाला व सर्वांनी मिळून मंगेशला पकडले. आता टेम्पोवाला त्याची मदत करू शकत नव्हता, कारण त्याच्या मालकाने त्याला जिवंत सोडण्यास मनाई केली होती आणि त्याचे हातपाय पकडून ठेवले. मंगेश ओरडत होता, स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होता. बंटीकडे आपल्या जीवाची भीक मागत होता, पण सर्व व्यर्थ होते. ते सर्व मंगेशच्या लाचारीवर हसत होते. पण बंटी सर्वांपासून दूर एकटकपणे चहाचा पेला पाहत होता. तो थंडीत त्या पेल्यातून चहाच्या निघणाऱ्या वाफा न्याहाळत होता. देव जाणे त्याच्या मनात कोणता विचार आला आणि अचानक त्याने हातातला चहाचा पेला दूर फेकून दिला आणि तो स्वयंपाकाच्या टेबलाकडे वळला. तशी सर्व भूत शांत झाली. बंटीच्या मनात काय चालू आहे हे कोणालाच समजेनासे झाले होते. मंगेशला थोडासा दिलासा मिळाला. त्याला वाटले बंटीला त्याच्यावर दया आली असेल. सर्व भूत नाराज होऊन बंटीकडे पाहत होते. तो टेबलखाली काहीतरी शोधत होता. थोड्याच वेळात तो आपल्या हातात नरसाळे व गरम चहाची किटली घेऊन आला आणि सर्व भूतांच्या चेहऱ्यावर पुन्हा क्रूर हास्य उमटले. त्याची सुटका आता जवळ होती. मंगेश आपली मान वाकडी करून बंटीकडे पाहत होता. बंटीने किटलीचे झाकण उघडले. तशा त्यातून गरम उफाळत्या वाफा बाहेर पडल्या. त्या वाफा पाहूनच चहाच्या कडकपणाचा अंदाज येत होता. एका हातात नरसाळे व दुसऱ्या हातात किटली घेऊन तो मंगेशच्या दिशेने येत होता. बंटी, हे काय करतोयस? मंगेश डोळे विस्पारून घाबरत बंटीला म्हणाला. सर्वांनी मंगेशला घट्ट पकडून ठेवले होते. साधे हाताचे बोट हलवणेही मंगेशला अशक्य झाले होते. तो तोंड वासून जीवाची भीक मागत होता. बंटीने नाक दाबून त्याच्या तोंडात नरसाळे कोंबले आणि त्यात गरम चहा ओतायला सुरू केले. नरसाळ्यातून चहाच्या गरम वाफा बाहेर पडू लागल्या. वेदनेने मंगेश तरफडत होता. आत्मा शांत करण्यासाठी साधे किंचाळणेही आता शक्य नव्हते. नाईलाजाने त्याने पूर्ण चहा गिळला. तसे सर्वांनी त्याला सोडले. दुरून ट्रकचा आवाज येऊ लागला. झपाटलेले ट्रक सुसाट ढाब्याच्या दिशेने येत होते. तशी सर्व भूतांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसायला लागली. थोड्याच वेळात होणारा अपघात त्याच्या निर्जीव शरीराला पण जिवंत आत्म्याला पुष्कळ वेदना देणारा होता. त्याच्या आत्म्याला पुन्हा एकदा मरण यातना सहन कराव्या लागणार होत्या. एकूण ढाब्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. ट्रक चालकाने झपाटलेल्या ट्रकचा वेग कमी केला. त्यालाही रोज रोज मरण यातना भोगणे असह्य झाले होते. पण हेच तर मृत्यूचक्र होतं. आज हे शेवटचे मृत्यूचक्र ठरणार होते, कारण मंगेशचा मृत्यू होताच मंगेशला मुक्ती मिळणार होती व बाकीच्या भूतांची बंटीच्या गुलामीतून सुटका होणार होती. फक्त आज सहन कर मित्रा, या शेवटच्या मरण यातना आहेत. नंतर आपण गुलामीतून मुक्त आहोत. क्लीनर ट्रक चालकाला हिंमत देत म्हणाला. मृत्यूनंतरही रोज या होणाऱ्या यातना त्यांना नकोशा झाल्या होत्या.
पण होणाऱ्या वेदनेसाठी ट्रक चालकाने हिंमत एकवटली आणि ट्रकचा वेग पुन्हा वाढवला. इकडे मंगेश यातनेने टेबलवर विवळत पडला होता. तो टेबलवरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात खाली पडला. तो जमिनीवर पसरलेल्या काचांवरून रेंगाळत सरपटत धाब्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. तोच त्याच्या हाताला एक दारूची फुटकी बाटली लागली आणि बाटली पाहून त्याच्या डोक्यात एक युक्तीची वीज चमकली. मारण्यापूर्वी म्हणजे चहा पिल्यानंतर सर्व लोक शुद्धीवर होते. रामभाऊ, ते बुलेटस्वार आणि बंटी सुद्धा. जर मी अपघातापूर्वीच बेशुद्ध झालो तर मी वाचू शकेल का? पण ही युक्ती खरंच चालेल का? पण जगायचं असेल तर ट्राय तर करावीच लागेल, कारण मृत्यू तर ठरलेलाच आहे. मरणापूर्वी अजून थोडा त्रास झाला तर काय फरक पडणार आहे, तो विचार करत होता. ट्रक धाब्याच्या थोड्याच अंतरावर होता. बंटी धाब्याच्या बाहेर येऊन आनंदाने ट्रककडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळत होते. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. इतके दिवस केलेली प्रतीक्षा आता संपणार होती. त्याचा सूड पूर्ण होणार होता. त्याची शेवटची इच्छा पूर्ण होणार होती. मंगेशचा मृत्यू हीच त्याची शेवटची इच्छा होती. इतके दिवस रोज मरण यातना भोगल्यानंतर त्याला आता मुक्ती मिळणार होती. खूप दिवसानंतर त्याच्या वाट्याला सुख आले होते, पण बाकीची भूतं भीतीच्या सावटाखाली होती. टेम्पोवाला त्या रांजणात लपला होता, तर रामभाऊ आणि बुलेटस्वार काउंटरच्या आड. इकडे मंगेशला पळून जायची संधी मिळाली होती, पण त्याच्या अंगात त्राण शिल्लकच नव्हता. त्याने थरथरत्या हातात ती बाटली उचलली आणि स्वतःच्या डोक्यावर आपटली आणि टन असा आवाज झाला. पण मंगेश अजूनही बेशुद्ध झाला नव्हता. त्याला फक्त थोडा त्रास झाला. तसा बंटी घाबरला. इतका वेळ त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आता संपला होता व त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली होती. तो मंगेशच्या दिशेने धावत ओरडला, नाही, बाटली घ्या त्याच्या हातातून. तशी सर्व भूतांनी वाकून पाहिले, पण ते मंगेशपासून खूप दूर होते. तो घाबरला. इट्स वर्किंग, म्हणजे मी बरोबर होतो. मंगेश चमकून स्वतःशीच बोलला आणि त्याने सर्व ताकद पणाला लावून ती बाटली स्वतःच्या डोक्यात फोडून घेतली. बाटलीचे तुकडे तुकडे झाले आणि त्याच्या डोळ्यासमोरचे चित्र अंधुक झाले. एकदम सुन्न पडले आणि तो बेशुद्ध झाला. आजूबाजूला कसली तरी चुळबुळ होत होती. एक वेगळ्याच प्रकारचा गोंधळ त्याच्या कानी पडत होता. हे समजणे कठीण होते की त्याचे शरीर आपोआप हालत होते की त्याला कोण हलवत होते. डोळे अजूनही बंदच होते, पण डोळ्यावर कोणीतरी टॉर्च चमकावत होते. तोच त्याच्या तोंडावर कोणीतरी पाणी शिंपडले आणि तो शुद्धीवर आला. त्याच्या चारही बाजूंनी माणसं जमा झाली होती. बाजूलाच एक प्रायव्हेट बस उभी होती व त्याला पाहण्यासाठी बसमधील स्त्रियांनी खिडकीपाशी गर्दी केली होती. आजूबाजूला माणसं पाहून त्याच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. स्वतःला जिवंत पाहून तो खुश झाला. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. हा मार गाडीवरून पडल्यावरच लागला होता. जवळच्या लोकांनी त्याच्या डोक्याला कसला तरी कपडा बांधला होता. त्याने ताबडतोब बाजूला पाहिले. तो बोरगाव फाट्यावर होता, रामभाऊच्या ढाब्याच्या जागेवर. पण आजूबाजूला ढाब्याचे नामोनिशाण सुद्धा नव्हते. ढाब्याची जागा आता वाळलेल्या गवतांनी घेतली. तेथे फक्त ती वडाची आणि निलगिरीची उंच झाडे होती आणि पलीकडे दूर उघडा पडलेला, अर्धवट जमिनीत दाबलेला तो रांजण दिसत होता, जो फुटला होता. त्या रांजणाला पाहून तो काही वेळ घाबरला. त्याला त्या मांत्रिकाचे बोलणे आठवले, जो बोरगाव फाट्यावर रामभाऊच्या भूताला आणि बाकीच्या भूतांना मुक्ती मिळवून देण्यासाठी आला होता. त्याचे ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. सर्वांनाच मुक्ती मिळालेली नाही. या वस्तू त्याच्या अस्तित्वाचे एकमेव साधन आहेत. जोपर्यंत या वस्तू येथे आहेत, ते कधीही वापस येऊ शकतात. ढाब्यातील एक ना एक वस्तू पुरून टाका आणि याद राखा, या जमिनीच्या बाहेर आल्या नाही पाहिजेत. नाहीतर त्याला वापस येण्यास कोणीही अडू शकणार नाही. आणि तो वापस आला तर सर्वच वापस येतील. आणि अगदी मांत्रिकाच्या बोलण्याप्रमाणेच झाले होते. मंगेशला आता कळले होते की इतक्या दिवसांनी बोरगाव फाट्यावर रामभाऊचा ढाबा कसा काय दिसला. बंटीच्या भूताला सोडले तर सर्वच भूतांना मुक्ती मिळाली होती. पण बंटीच्या दृष्ट आत्म्याने सर्व आत्म्यांना बंदी केले आणि त्यांच्या भूतांना स्वतःचे गुलाम बनवले.
त्या मांत्रिकाने रामभाऊच्या ढाब्यातील सर्व वस्तू जमिनीत गाडून टाकायला सांगितल्या होत्या आणि फुटलेले चहाचे ग्लास, लाकडाचा ढिगारा, फुटका रांजण आणि बाकीच्या वस्तू सर्व काही जमिनीखाली गाडण्यात आल्या होत्या. पण त्या रांजणाचा एक मोठा भाग जमिनीच्या बाहेर आला आणि बोरगाव फाट्यावर रामभाऊचे आणि बाकी सर्वांचे भूतं वापस आली. त्या मांत्रिकाच्या बोलण्याप्रमाणे तो म्हणजे बंटी सर्व भूतांना वापस घेऊन आला होता आणि योगायोगाने मंगेश आजच बोरगाव फाट्याकडे आला. याच दिवसाची बंटी कित्येक दिवसांपासून वाट पाहत होता. साहेब, काय झालं? एवढ्या रात्री या सुमसान जागी कसा आलात तुम्ही? गर्दीतल्या एका माणसाने त्याला विचारले. तसे मंगेश त्याच्या विचारातून बाहेर आला. ते आपलं ते अपघात झाला. एका गाडीने टक्कर मारली. माझी गाडी मागे बंद पडली होती म्हणून चालत थोडं पुढं जावं म्हणलं, पण रस्त्यात एक गाडीने टक्कर मारली. तो विचार करून अडखळत बोलला, कारण त्याला वाटत नव्हते की ते लोक त्याच्यावर सहजासहजी विश्वास ठेवतील. कुठे जायचंय तुम्हाला? बसच्या कंडक्टरने मंगेशला विचारले. हरणेवाडीला, मंगेश त्याला म्हणाला. बरं चला मग, बसा बसमध्ये, कंडक्टर म्हणाला. दोघांनी मंगेशला आधार देत बसमध्ये चढवले. शेवटच्या सीटवर एक बेवडा दारू पिऊन पाय पसरून एकटाच आडवा पडला होता. शेवटून 3ऱ्या क्रमांकाची सीट रिकामी होती. त्या दोघांनीही त्याला तेथे बसवले व समोर निघून गेले. धप असा आवाज ऐकून मंगेश एकदम दचकला, कारण आवाज ओळखीचा होता. आवाज बसच्या दरवाजाचा होता. तो दरवाजा लावण्याचा आवाजही असाच होता. तो मनातल्या मनात विचार करत होता. बसचा दरवाजा लावताच बस सुरू झाली. बसमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. बाजूच्या सीटवर बसलेली एक बाई वगळता प्रत्येकजण पांघरून घेऊन निवांत झोपले होते. ती बाई आपल्या 1-2 वर्षाच्या मुलाला आपल्या मांडीवर झोपू घालत होती. पण ते बाळ हळूच मंगेशकडे चोरून पाहत होते. मंगेश त्या गोंडस बाळाकडे पाहून हसला. तोच ते बाळ मोठमोठ्याने रडायला लागले. त्या बाईने मंगेशकडे रागात पाहिले आणि त्या बाळाच्या तोंडावर पांघरून टाकले. तसे बाळ शांत झाले. एक्सक्यूज मी, मंगेश त्या बाईला म्हणाला. त्या बाईने मंगेशकडे पाहिले. बाळाच्या तोंडावरचे पांघरून काढा, नाहीतर त्याला गुदमरल्यासारखे होईल, मंगेश त्या बाईला म्हणाला. पण त्या बाईने काहीच न बोलता आपले डोळे मिटले आणि ती निवांत झोपी गेली. मरू दे, तुझंच आहे, मंगेश मनातल्या मनात म्हणाला. मंगेशला तिचा राग आला व त्याने समोर पाहिले. त्याच्या लक्षात आले की त्या बाईच्या समोर बसलेला एक माणूस तंबाखू चोळत त्याच्याकडेच पाहत होता. तो दिसायला खूपच भयानक होता. त्याचा डावा डोळा निळसर होता. बहुतेक त्याला मोतीबिंदू झाला असावा. त्याच्या अंगावर पोते शिवून बनवलेले स्वेटर आणि डोक्यावर मळकट टोपी होती. मंगेशने त्याच्याकडे पाहताच त्याने तंबाखूचा तोबारा तोंडात टाकला आणि दात दाखवत हसला. त्याचे तंबाखू आणि पान खाऊन किडलेले दात पाहून मंगेशला किळस आली आणि त्याने नजर वळवली. त्याने डोळे मिटले आणि विचार करायला लागला. तर बंटीच तो मुलगा होता. आता हे तर एकदम उघड आहे की त्या रात्री ढाब्यात मेलेला मुलगा बंटीच होता. पण त्याने मला एक क्षणभरही कळू दिले नाही की तो भूत आहे. मी त्याला रामभाऊच्या भूताची गोष्ट सांगत असतानाही तो चेहऱ्यावर भीतीचे भाव दाखवत होता. स्वतः भूत असूनही माझ्यावर संशय घेत असल्याचे नाटक करत होता. म्हणजे चुकूनही माझ्या डोक्यात विचार येऊ नये की तो भूत आहे. तो जंगलात तर मला मारू शकत नव्हता, म्हणून तो मला बोरगाव फाट्यावर घेऊन आला. त्याने मला बोलण्यात गुंतवून ठेवले. मला मुद्दाम बोरगाव फाट्याविषयी विचारले, मला तो आठवावा म्हणून. पण त्याने मला त्याच्या मृत्यूचक्रात ओढूनच घेतले होते. नशीब आहे माझं की डोके चालले आणि बाटली डोक्यात फोडून घेतली. तो मांत्रिक खरंच सिद्ध पुरुष आहे. मृत्यूचक्र काय असते हे मला त्याच्याकडून कळाले आणि त्याला त्या मांत्रिकाचे बोलणे आठवायला लागले. त्या मांत्रिकाने मंगेशला सांगितले होते, ज्याने जन्म घेतला आहे त्याला मरावेच लागते. आयुष्यात केलेल्या पापांची शिक्षा मेल्यानंतर फेडावीच लागते. मृत्यूनंतर शरीर मरते, पण आत्मा अमर असतो. त्यामुळे पापांची शिक्षा आत्मा भोगते. नैसर्गिक मृत्यू आत्म्याला मुक्ती देते
तर अनैसर्गिक मृत्यू जसे आत्महत्या, अपघाती मृत्यू किंवा आजारपणात ज्याचा मृत्यू होतो त्यांच्या अतृप्त आत्म्यांना सहजासहजी मुक्ती मिळत नसते. त्यांचा आत्मा भूत बनून त्याच ठिकाणी भटकतो ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. अशा लोकांना स्वर्गातही जागा नसते आणि नरकातही. मग प्रश्न असा उद्भवतो की अशा आत्म्यांना त्यांनी आयुष्यात केलेल्या पापासाठी शिक्षा परमेश्वर कशी देणार? यावर उपाय म्हणून देवाने बनवलेले क्रूर पण न्याय करणारे मृत्यूचक्र. मृत्यूचक्र म्हणजे मेलेल्या माणसाच्या आयुष्यातल्या मरण्यापूर्वी तो शेवटचा त्रासदायक क्षण परमेश्वर अशा अतृप्त आत्म्यांना रोज शिक्षा म्हणून भोगायला देते. म्हणजे त्याच्या मृत्यू दिवसाचा क्षण ते रोज भोगणार. त्यांच्याकडे जिवंत शरीर नसले तरी त्यांची आत्मा शिक्षा भोगते. ते रोज मृत्यू अनुभवणार, तेही एखाद्या चक्राप्रमाणे. पण मृत्यू होणार नाही, कारण आत्मा अमर असतो. त्यामुळे त्या आत्मा फक्त मृत्यू यातना भोगत असतात. एकदा मृत्यू यातना भोगल्या की लगेच दुसऱ्या वेळेस भोगल्या की लगेच चौथ्या वेळेस, असे हे चक्र चालत राहते जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत. आणि यामुळेच अशा आत्मा पृथ्वीवर त्यांचे पाप फेडतात जोपर्यंत त्यांना मुक्ती मिळत नाही तोपर्यंत. तो मरण्यापूर्वी त्रासदायक क्षण अतृप्त भूते रोज रात्री एखाद्या चक्राप्रमाणे न थांबता शिक्षा म्हणून भोगतात. मृत्यूचक्र जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत चालत असते आणि अतृप्त आत्म्यांच्या भूतांना शिक्षा करत असते. काय मृत्यूचक्र सर्व आत्म्यांना शिक्षा करते? मंगेशने मांत्रिकाला विचारले. ज्या लोकांचा अकाळी मृत्यू होतो फक्त अशांनाच. मृत्यूचक्राविषयी तुम्ही काय म्हणताय सर्व डोक्यावरून जात आहे. मंगेश त्या मांत्रिकाला म्हणाला. 1 मिनिट समजावतो. त्या मांत्रिकाने बोलणे सुरू ठेवले. तुम्ही कधी ऐकले असेल, अमुक तमुक इमारतीला आग लागली आणि इमारतीतील सर्व लोकांचा जळून मृत्यू झाला. ती इमारत पुढे पडकीच राहते. तिथे राहायला कोणच जाणे पसंत करत नाही. असे का? त्या मांत्रिकाने मंगेशला विचारले. कारण की लोक असे म्हणतात. मी फक्त ऐकले आहे की आजूबाजूच्या लोकांना रोज रात्री त्यांच्या किंचाळण्याचे आवाज येतात. ते त्रासाने किंचाळत असतात. मंगेश त्या मांत्रिकाला म्हणाला. हो, त्या जळालेल्या इमारतीतून अगदी तोच आवाज येत असतो, जो आवाज इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील लोक भाजल्यामुळे मृत्यूपूर्वी किंचाळत होते. जरी त्यांचा मृत्यू दुपारी झाला असेल तरी त्यांचा किंचाळण्याचा आवाज जोपर्यंत रात्र आहे तोपर्यंतच येत असतो, दिवसा नाही. हेच ते मृत्यूचक्र आहे. ज्या इमारतीतील अतृप्त आत्म्यांचे ते मृत्यूचक्र असते. ते रोज रात्री त्या आगीत जळणार. एकदा जळल्या की पुन्हा पुन्हा जळणार, कारण मृत्यूचक्र सूर्य उगवताच बंद होते. एवढेच सांगून त्या मांत्रिकाने मृत्यूचक्रावर आपले बोलणे थांबवले. मंगेश बसमध्ये डोळे बंद करून विचार करत होता. रामभाऊचे मृत्यूचक्र कसे असेल? त्याला प्रश्न पडला. मंगेशने रामभाऊच्या मृत्यूचक्राचा उलगडा करायचे ठरवले आणि तो विचार करायला लागला. रामभाऊच्या मृत्यूचे चक्र रोज बोरगाव फाट्यावर फिरत होते. त्या चक्रानुसार आधी बुलेट स्वारांची भूतं बोरगावच्या जंगलात ट्रकवाल्याच्या भूतांसोबत झगडणार होते. पुढे बुलेट स्वार रामभाऊच्या धाब्यावर पोहोचणार होते, जेथे ते चहा पिणार होते. आणि नंतर तो झपाटलेला ट्रक रामभाऊचा ढाबा उडवणार होता, ज्यात रामभाऊचे भूत, बुलेट स्वाराचे भूत, ट्रकवाल्याचे भूत मरण यातना भोगणार होते. पण 31 डिसेंबरच्या रात्री जेव्हा हे चक्र फिरत होते आणि बुलेटस्वार बोरगावच्या जंगलातून बोरगाव फाट्याकडे जात होते, तेव्हा बुलेटस्वारांनी मला त्यांच्या मृत्यूचक्रात ओढले, सामील करून घेतले आणि पुढे ते चक्र चालत गेले. ट्रकवाल्यांशी भांडण करून चक्र पुढे चालत बोरगाव फाट्यावर पोहोचले, जेथे रामभाऊच्या आणि बुलेटस्वारांच्या मृत्यूने ते संपणार होते. पण त्यात मीही सामील असल्याने माझा मृत्यूसुद्धा त्या चक्रात झाला असता. रामभाऊचा आणि बुलेटस्वारांचा मृत्यू चहा पिल्यानंतरच झाला होता. त्यामुळे जो कोणी रामभाऊचा चहा पितो तो चहा पिल्यानंतर त्या झपाटलेल्या ट्रकच्या धडकेत मरतो. त्यामुळे माझा मृत्यूही चहा पिल्यानंतर झाला असता. पण मी चहा न पिताच त्या चक्रातून निसटलो आणि वाचलो. पण बंटी रामभाऊच्या मृत्यूचक्रात फसला आणि त्याने तो चहा पिला. चहा पिताच त्या ट्रकने त्याला उडवले आणि अशा प्रकारे रामभाऊचे मृत्यूचक्र त्या दिवशी पूर्ण झाले.
विठ्ठल ढाब्यावाल्याने रामभाऊच्या भूताविषयी सांगूनही त्या दिवशी बंटी रामभाऊच्या धाब्यावर आला, कारण तो भूतांवर विश्वास ठेवत नव्हता. रामभाऊने बंटीला विठ्ठल ढाब्यावाल्याविषयी अगदी तीच गोष्ट सांगितली जी त्याने मला सांगितली होती. आणि बंटीला रामभाऊच्या बनावट कथेवर विश्वास बसला की विठ्ठल ढाब्यावाल्यानेच रामभाऊला बदनाम केले आहे व तोच भूत आहे. तोच ढाब्यात आलेल्या ग्राहकांचा जीव घेतो. बंटीने चहा मागवला आणि चहा पिऊन रामभाऊच्या कारस्थानाला बळी पडला. बंटी मरण्यापूर्वी आधी विठ्ठल ढाब्यावर गेला, जेथे विठ्ठल ढाब्यावाल्याने त्याला रामभाऊच्या मृत्यूची गोष्ट ऐकवली. पुढे तो बोरगावच्या जंगलातून बोरगाव फाट्यावर पोहोचला आणि रामभाऊने बंटीला आपल्या मृत्यूच्या चक्रात ओढून बंटीचा मृत्यू घडवून आणला. आजही बंटीचे मृत्यूचक्र सुरू होते. तो त्याची शिक्षा भोगत होता. म्हणजेच बंटीचे असे रात्री एकटे बोरगाव फाट्याकडे जाणे हे एक चक्र होते बंटीच्या मृत्यूचे. त्याचे मृत्यूचक्र विठ्ठल ढाब्यापासून सुरू होते आणि बोरगाव फाट्यावर संपते, जेथे त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचक्रानुसार मी जरी त्याला भेटलो नसतो तरीही तो एकटाच बोरगाव फाट्याकडे गेला असता आणि तेथे चक्रानुसारच चहा पिताच त्याला ट्रक उडवणार होता आणि त्याच्या आत्म्याला मृत्यू यातना मिळणार होत्या. हेच त्याचे मृत्यूचक्र होते. आज जेव्हा त्याचे मृत्यूचक्र सुरू होते आणि तो विठ्ठल ढाब्यावरून बोरगाव फाट्याकडे जात होता, बंटीच्या चांगल्या नशिबाने आणि माझ्या फुटक्या नशिबाने मी त्यावेळी जंगलातच होतो आणि माझी गाडी बंद पडली. मी समजू शकलो नाही की बंटी भूत आहे आणि त्याने मला त्याच्या मृत्यूचक्रात सामील करून घेतले, माझा मृत्यू घडून आणण्यासाठी आणि त्याचा सूड पूर्ण करण्यासाठी. पण मी वाचलो. त्याने मला चहा पाजताच तो ट्रक मला उडवण्यासाठी आला, पण उडवण्यापूर्वीच मी बेशुद्ध झालो आणि मृत्यूचक्राच्या बाहेर पडलो आणि यामुळेच माझा मृत्यू झाला नाही. म्हणजे मी बंटीच्या मृत्यूचक्रातून बाहेर पडलो. आता तो माझे काहीच बिघडवू शकत नाही. पण त्याचे मृत्यूचक्र त्याला मुक्ती मिळाल्याशिवाय थांबणार नाही आणि त्याला मुक्ती मी मेल्याशिवाय मिळणार नाही. म्हणजे तोपर्यंत तो भटकणार आणि निर्दोष लोकांचा जीव घेत राहणार. पण मला काय फरक पडणार आहे? मी तर वाचलो ना. आजपासून इकडे रात्री येणे बंद. तो डोळे बंद करून विचार करत होता. त्या दिवशीची रात्र मंगेशला चांगलीच आठवत होती. कंटाळून तो स्वतःशीच चिडून म्हणाला, त्या दिवशी त्याला वाचवले असते तर आज ही वेळ आली नसती. बंटी का त्याच्या मागे लागला आहे हे फक्त मंगेशलाच माहीत होते. त्याच्या डोळ्यासमोर त्या काळ्या रात्रीचे चित्र दिसायला लागले. त्या रात्री बंटीने चहा पिताच सर्व भूतं त्याच्या खऱ्या रूपात आली. त्यांनी एका घोटात चहा पिला आणि बंटीला पकडून ठेवले. झपाटलेला ट्रक धाब्याच्या दिशेने येताना पाहून ती भूतं किंचाळायला लागली आणि शेवटी तो झपाटलेला ट्रक धाब्यावर येऊन धडकला आणि पुन्हा एकदा क्षणात उभा असलेला रामभाऊचा टुमदार पण भयानक ढाबा भुईसपाट झाला. आकाशात धुळीचे लोट उडू लागले. लोकांच्या रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज त्याच्या कानावर पडले. भयानक किंकाळ्या ज्या हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या. मंगेशला प्रश्न पडला की असा भयंकर त्रास भूतांनाही होत असतो का? अपघात एवढा भीषण होता की मंगेश तोंड वासून जागच्या जागी खिळून राहिला होता. थोड्याच वेळात सर्वांच्या किंकाळ्या बंद झाल्या. मंगेश झाडामागून बाहेर आला. त्याचे लक्ष भुईसपाट झालेल्या ढाब्यासमोर उभ्या असलेल्या टेम्पोवर गेले. टेम्पो अपघातातून वाचला होता. तो टेम्पो कंडिशनमध्ये होता हे त्याला माहीत होते. आजूबाजूला कसलीच चुळबुळ त्याच्या कानावर पडत नव्हती. कोणत्याही भूतांच्या अस्तित्वाची चाहूल त्याला होत नव्हती. तशी वाचवा अशी एक करुण मदतीची हाक त्याला ऐकू आली. कोणीतरी त्रासात मदत मागत होते. तो आवाज त्या तरुण मुलाचाच आहे हे त्याला समजले होते. पण तरीही तो थोडा वेळ झाडापाशीच थांबला. तो सावधपणे सर्वत्र नजर फिरवत टेम्पोपाशी पोहोचला. टेम्पोत असलेली चावी पाहून तो खुश झाला. त्याच्या सुटकेचा मार्ग त्याला मिळाला होता. त्याने बाजूला पाहिले. त्याच्यासमोर होता तो भुईसपाट झालेला ढाबा आणि तो झपाटलेला ट्रक. ढाबा आणि ढाब्यातल्या सर्वांना चिरडून तो पलटी झाला होता. त्याला त्या नवीन मुलाची आठवण झाली. त्याला शोधण्यासाठी त्याने टॉर्च लावला. मातीच्या व लाकडांच्या ढिगाऱ्यावरून चालत तो ट्रक पाशी पोहोचला.
ट्रकच्या खाली एकाचे शरीर सापडले होते. त्याचा फक्त एक काळ्या रक्ताने भरलेला हात बाहेर दिसत होता. तो नक्कीच नवीन मुलगा नव्हता, कारण ट्रक खाली सापडलेल्या व्यक्तीचा हात काळ्या गोठलेल्या रक्ताने भरला होता आणि काळे गोठलेले रक्त माणसाचे असूच शकत नाही हे त्याला माहीत होते आणि तो वाचवा असे बोलला होता. पण या व्यक्तीचे तोंड ट्रक खाली दबले आहे, म्हणजे हा तर बोलू शकत नाही हे एकदम साफ होते. मंगेश ट्रकच्या कॅबिनपाशी आला. त्याने आतमध्ये डोकावून पाहिले. ट्रकच्या फुटलेल्या काचेतून ट्रक चालक अर्धवट ट्रक बाहेर पडला होता. त्याचे कमरेपासूनचे धड मात्र ट्रकमध्येच होते. क्लीनर मात्र कुठे दिसत नव्हता. तो ट्रकच्या मागच्या बाजूला आला. मातीच्या ढिगाऱ्याखाली अर्धवट दबलेले त्याला 2 मृतदेह दिसले. त्याने त्याच्या तोंडावर टॉर्च चमकावली. त्यांचे चेहरे आणि शरीर चेंगरलेले होते. त्यांना ओळखणे जरा मुश्किल होते, पण त्याने कपड्यांवरून ओळखले की ती बुलेट स्वारांची भूते आहेत. त्यांचे मृत्यू काळवंडलेले शरीर गोठलेल्या काळ्या रक्ताने भरले होते. तो त्याच्यापासून लांब झाला आणि टॉर्चच्या उजेडात त्या नवीन मुलाला शोधू लागला. तो रात्रीच्या अंधारात त्या मुलाला शोधत होता. त्याला तेव्हा माहीत नव्हते की तो नवीन मुलगा बंटी आहे. प्रत्येक ढिगाऱ्यावर नजर रोखून पाहत होता. एका लाकडाच्या ढिगाऱ्यावर पाय ठेवताच तो खाली ढासळला गेला आणि त्याच्या खालून आ असा वेदनेने भरलेला आवाज आला. मंगेश पटकन ढिगाऱ्याच्या खाली उतरला. त्याने लाकडे आणि माती हटवून त्या मुलाला ढिगाऱ्याबाहेर काढले. तो गंभीर जखमी झाला होता व पूर्ण रक्ताने भरला होता. हातपाय चेंगरलेले होते. कपडे रक्ताने भिजून ओले झाले होते. रक्त अजूनही वाहत होते. मंगेशचे हात त्याच्या रक्ताने भरले होते. तो त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होता. रक्त पाहून त्याला किळस येत होती. त्या चेंगरलेल्या शरीराला तिथे सोडून देण्याचा त्याच्या मनात विचार आला. त्याचा चेहरा पूर्ण खराब झाला होता. इतक्यात हळूच त्याने डोळे उघडले. वाचव, वाचव मला, तो मंगेशकडे पाहत अतिशय केविलवाण्या आणि यातनेने भरलेल्या आवाजात म्हणाला. त्याची अशी अवस्था पाहून मंगेशचे मन कळवळले, पण त्याला किळस येत होती त्या शरीराला पाहून. त्याने त्या मुलाला सोडले आणि टेम्पोकडे वळला. तो विचार करत करत चालत होता, पण पुन्हा त्याच्या कानावर त्या मुलाची करुण हाक पडली. तो यातनेने विवळत होता. रक्तांच्या अश्रूंनी रडत होता. मदतीची भीक मागत होता. त्याची अशी अवस्था पाहून मंगेशचे मन बदलले आणि तो त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या जवळ आला. तो त्याला उचलणारच होता की त्याला शांतता भंग करणारा काहीतरी घासण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज काही अंतरावरूनच येत होता. भीतीने त्याचे शरीर आपोआप थरथर कापायला लागले. शरीर गाळटून गेले. त्याने हातात ताकद एकटवून टॉर्च आवाजाच्या दिशेने लावला. एक वाकड्या मानेचा व्यक्ती त्याच्याच दिशेने पाय खरडत येत होता. ते ट्रक क्लीनरचे भूत होते. ते पाय खरडत खरडत मंगेशच्या अगदी जवळ आले होते. मंगेशने पटकन तोंडात मोबाईल ठेवून त्या मुलाचा एक हात आपल्या खांद्यावर टाकला आणि शरीरात आहे तेवढ्या ताकदीने त्याला टेम्पोकडे घेऊन जाऊ लागला. मंगेश त्या मुलाला टेम्पोकडे घेऊन जातच होता की त्याला त्याच्या मागून लाकडे पडल्याचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले. दोन्ही बुलेट स्वारांची भूते ढिगाऱ्याबाहेर आली होती. जखमी अवस्थेत ती धडपडत भरभर चालत मंगेशच्या दिशेने येत होती. त्यांना पाहून मंगेशची बोबडी वळली. भूत जिवंत झाली होती. त्याला त्याच्या जीवाची काळजी वाटत होती. त्याने स्वार्थी मनाने त्या मुलाचा हात आपल्या खांद्यावरून काढला आणि त्याला तेथेच सोडून टेम्पोच्या दिशेने पळत सुटला. तो टेम्पोत शिरला आणि टेम्पो चालू करायला लागला, पण टेम्पो चालूच होत नव्हता. तो घामाने भिजला होता. भीतीने त्याच्या छातीतून घरघर असा आवाज येत होता. डोळ्यातून पाण्याची धार वाहायला सुरू झाली होती. जोडीला नाकही वाहत होते. तो जोरात चावी फिरवत होता. सर्व भूतांनी टेम्पोला घेरले होते. ते लाकडांनी टेम्पोच्या कडेवर वार करत होते. टेम्पो फक्त गुरगुर आवाज करून बंद पडत होता. तोच ट्रक चालक आपल्या हातात एक लोखंडी रॉड घेऊन टेम्पोच्या समोर आला आणि त्याने समोरच्या काचेवर जोरात वार केला. रॉडच्या एकाच वारात काचेला तडे गेले. तो पुन्हा पुन्हा जोरात काचेवर वार करत होता.
मंगेश घाबरून टेम्पोची चावी फिरवत होता. तोच टेम्पो सुरू झाला आणि ट्रक चालकाला चिरडून टेम्पो रस्त्याला लागला. त्या रात्री मंगेश कसा तरी हारणेवाडीला पोहोचला. त्या मुलासोबत केलेला अन्याय सोडून त्याने मामाला बोरगाव फाट्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला. जेव्हा सकाळ झाली तेव्हा तो उठून घराबाहेर आला आणि पाहतो तर काय, घराबाहेरचा टेम्पो गायब झाला होता. मंगेश त्याच्या मामासोबत बोरगाव फाट्यावर गेला. बोरगाव फाट्यावर माणसांची गर्दी जमली होती. गर्दीतून वाट काढत तो आत शिरला. त्याच्या डोळ्यासमोर होते ते 2 मृतदेह, एक टेम्पोवाल्याचा आणि दुसरा त्या नवीन मुलाचा. त्या नवीन मुलाच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे हे त्याला माहीत होते. त्याने ठरवलेच असते तर तो त्याला वाचवू शकला असता आणि त्याच्या या स्वार्थीपणाचा राग त्या मुलाला आला होता. त्याने मरण्यापूर्वी ठरवले की त्याच्या मृत्यूस जबाबदार मंगेशला तो या गुन्ह्याची शिक्षा देणार. आणि अशा प्रकारे तो नवीन मुलगा आज मंगेशच्या जीवाचा वैरी झाला होता. मंगेश बंटीच्या तावडीतून निसटला होता. त्याने ठरवले की यापुढे बोरगाव फाट्याचे तोंडही पाहायचे नाही. त्याच्या फक्त एका चुकीमुळे तो या मोठ्या अडचणीत सापडला होता. त्या दिवशी त्याला समजले की स्वतःचे स्वार्थ बाजूला सारून आपण माणुसकीने अपघातात जखमी झालेल्याची मदत केली पाहिजे. पुढे मंगेशने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली आणि अनेक जखमी लोकांचे प्राण वाचवले. शेवटी जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. बंटीच्या एका जीवाच्या बदल्यात मंगेशने अनेक जीव वाचवले. जर त्या दिवशी बंटीचा मृत्यू झाला नसता तर आज कित्येक लोकांना जीवदान मिळाले नसते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.